माऊली महाविष्णू भगवान श्री ज्ञानोबा यांच्या 729व्या समाधी सोहळ्यानिमित्त आज आपण भगवान श्री ज्ञानोबा यांच्या सानिध्यामध्ये अलंकापूर नगरीमध्ये एकत्रित आलेलो आहोत। तसेच सद्गुरू भगवान बाबांनी सुरू केलेल्या या परंपरेमधील या नाम सप्ताहामध्ये आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला भगवान श्री ज्ञानोबा यांच्या भूबाबांच्या कृपेने आणि श्री गुरूंच्या आज्ञेने आलेले आहे। माझं मी परम भाग्य समजतो। आजच्या दिवसाला अतिशय असं महत्त्व आहे महाराज। काय महत्त्व आहे तर एक तर भगवान श्री ज्ञानोबा यांचा हा समाधी सोहळा आहे आणि आज या अलंकापूर नगरीमध्ये भगवान श्री ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्यासाठी पृथ्वी तलावरील जेवढे काही देव देवता आहेत, जेवढे काही साधू संत आहेत, जेवढे काही कीर्तनकार आहेत, जेवढे काही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत, तेवढे सर्व आजच्या दिवशी या अलंकापूर नगरीमध्ये उपस्थित आहेत। म्हणून आजच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे। दुसरं महत्त्व असं आहे, भगवान श्री ज्ञानोबांचा हे चालू जे वर्ष आहे ना ते सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्म उत्सव वर्ष सुरू आहे महाराज। आणि त्यापेक्षा तुमचं सांगू का काय महत्व आहे, कारण की या अलंकापूर नगरीला भगवान श्री ज्ञानोबांचं आजही वास्तव्य आहे। या अलंकापूर नगरीमध्ये निवृत्तीनाथांचा चरणाचा स्पर्श झालेला आहे। या अलंकापूर नगरीला सिद्धेश्वरांचा स्पर्श झालेला आहे। या अलंकापूर नगरीला भगवान बाबा वामनभाऊंच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे। अशा या नगरीमध्ये आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। याचबरोबर सांगू का या अलंकापूर नगरीमध्ये सर्व साधू संत महात्मे सर्व उपस्थित आहेत। साक्षात भगवान श्री ज्ञानोबा उपस्थित आहेत, पवित्र असे इंद्रायणी माता उपस्थित आहे। आणि आणखी महत्त्व तुम्हाला पटवून देतो का महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आजच्या या एकादशीच्या दिवशी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यासाठी ज्ञानेश्वरी पुत्र श्री गुरु शास्त्री बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि दुसरं सांगायचं झालं ना, या ठिकाणी बसलेले प्रत्येक स्टेजवर जे बसले आहेत महाराज मंडळी हे सर्व पवित्र आणि पुण्यवान महात्मा आहेत। प्रत्येक जण हा पुण्यवान आहे। का पुण्यवान आहे, कारण की यांना प्रत्येकाला भगवान बाबांच्या परंपरेमध्ये भगवान श्री ज्ञानोबांच्या परंपरेमध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे, म्हणून हे सर्वजण पुण्यवान आहेत। आजच्या या कीर्तनामध्ये आपल्या भगवानगडाचे उत्तराधिकारी महाराज पण आहेत, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अतुल महाराज आहेत, त्याचबरोबर संतोष महाराज आहेत आणि इतर सर्वच महाराज म्हणजे हनुमान महाराज आहेत। तुम्हाला सांगू का ही जी सेवा आहे ना, ही सेवा 2-3 वर्षापासून चालू होतं माझ्या करायची म्हणून। 2-3 वर्षापासून गुरुजी पाठीमागे लागले होते की अशोक सेवा कर, परंतु 3 वर्ष सेवा केली नाही। याचं कारण असं आहे की स्वभाव आळसी स्वभाव म्हणून चला गुरुजी नवीन पुढे करतील म्हणून सोडून दिला विषय। मग याच वर्षी काय सेवा केली याच्या पाठीमागे कारण आहे महाराज। काय कारण आहे तर आमचे जे स्टेजवर महाराज मंडळी बसलेत ना, आमच्यामध्ये एक कोडवड्याची भाषा आहे, कोडवड्याची। आणि कोडवड हा आता काय झाले सगळ्याच ठिकाणी कोड आलेत ना महाराज। फोन पेला कोड, मोबाईलला कोड, शाळेत बार कोड, सर्व ठिकाणी कोड आले। पण आम्ही ठरवलं की आपल्याकडे एखादा कोड असावा, पण आमच्याकडे कोडवडची भाषा आहे। तसा कोड कुणाला सांगू नाही म्हणतात, कारण की कोड सांगितलं तर लगेच तुम्ही एटीएम मध्ये गेला कोड तुमचं अकाउंट मोकळं होईल, परंतु हा परमार्थिक कोड आहे, हा तुम्हाला नक्की समजून जाईल। काय कोड आहे पण सांगतो, साधा आहे एकदम। जर श्री गुरु शास्त्री बाबांचा जर मला तिकडनं फोन आला किंवा आमच्या कुठल्या गुरुबंधूला फोन आला आणि जर बाबा बोलले ना अशा पुढे, तर आपण समजायचं आपली परमार्थिक जी पटरी आहे ना ती व्यवस्थित आहे। जर बाबांचा फोन आला आणि बाबांनी फोनवर तिकडनं जर उच्चारलं ना अशोक कुठं आहे, तर आपण समजायचं बाबाजवळ कुणीतरी बसलेला आहे।
आणि जर बाबांचा फोनच आला नाही आणि आपण जर बाबांना फोन केला आणि बाबांनी तिकडनं जर बोलले ना की बोला महाराज, तर आपण समजायचं आपली कुठेतरी गाडी व्हायबल होत आहे परमार्थाची. आणि बाबांचाही फोन आला नाही आणि आपणही फोन केला नाही आणि बाबांच्या जर आपण दर्शनाला गेलो भेटीसाठी आणि बाबांच्या मुखातून वाक्य आलं या साधू, तर आपण समजायचं आपली सन्मानपूर्वक नारळ देऊन मुक्तता करण्याची वेळ आलेली आहे. सन्मानपूर्वक नारळ देऊन. त्यामुळे हा कोड फार कठीण आहे महाराज. कारण की बाबा तुझी स्तुती केली ना, तर आपण समजायचं आपले सन्मानपूर्वक मुक्तता होणार आहे. म्हणून तुम्ही ज्यांच्या पुण्यातून आमचा उदय झाला, श्री गुरु नारायण स्वामीजी महाराज, नारायण स्वामीजींना जर आज एकही जर त्यांच्याबद्दल जर भगवान बाबांच्या स्मरून सांगतो, श्री गुरु शास्त्री बाबांनी जर त्यांचा एकही स्तुतीवाचे जर शब्द काढणारा तोंडातून त्यांना घाम फुटतो महाराज. 40 वर्ष झाले त्यांच्या बरोबर सेवा करतायत, पण बाबांनी जर थोडी जरी स्तुती केली ना त्यांना घाम फुटतो, झोप लागत नाही. तशी त्यांना 3 तासाची झोप आहे महाराज. आमच्या महाराज मंडळीला तुम्हाला माहिती आहे 3 तासाची स्वामीजींना झोप आहे. एवढा महात्मा या पृथ्वी तलावर आम्ही ते 5-25 वर्ष झाले. तुम्ही भगवान बाबांच्या परंपरेत बसून विचारा, तुम्ही पहा एवढा डेडिकेशन देणारा, एवढा समर्पक महात्मा या पृथ्वी तलावर होऊ शकत नाही महाराज. फक्त एक कमिटमेंट आहे, फक्त एक कमिटमेंट आहे. बाबांनी सांगितलं की नारायण तुला भगवानगडावर यावं लागेल. भगवानगडावर आले महाराज आणि त्याची फक्त एक कमिटमेंट आहे की शेवटपर्यंत साथ दे. एक कमिटमेंट आहे महाराज, भगवानगडाचा विद्यार्थ्यांना शिकवणं असू द्या, भगवानगडावरील स्वच्छता असू द्या, भगवानगडावरील अन्नदान असू द्या, याचे पुढे जाऊन सांगू का महाराज तुम्हाला माहित नाही स्वामीजींचं. जोपर्यंत एवढा सगळा व्याप सांभाळून जोपर्यंत श्री गुरु शास्त्री बाबांच्या रूमचा जोपर्यंत लाईट बंद होत नाही तोपर्यंत स्वामीजी झोपत नाही. तोपर्यंत त्या बिल्डिंगला विंडे मारतात. अशा पुण्यवान महात्म्याची सुद्धा उपस्थिती आहे या ठिकाणी. म्हणून आजचा हा दिवस फार भाग्यवान आहे. तुम्हाला कोण वरची भाषा सांगितली, कीर्तन का करत आहे मी? 3 वर्षापूर्वी गुरुजींनी मला सांगितलं की अशोक कीर्तन कर. म्हणलं जाऊ द्या गुरुजी, काय कीर्तन करायचंय? आहेत नवीन मुलं करतायत कीर्तन, आम्ही काय कीर्तन करायचं? मी संसारिक महात्मा आहे, संसारिक महात्मा आहे. आमच्या वरच्यांना कळलं, तुम्हाला कळलं नाही. अशोक कीर्तन कर. मी टाळलं पहिल्या वेळेस. दुसऱ्या वर्षी गुरुजी मागच्या वर्षी म्हणले अशोक महाराज कीर्तन करता का? त्यावेळेस म्हणलं चला बाबांची थोडी वरची भाषा गुरुजींची थोडी सॉफ्ट असेल. त्या वर्षी टाळलं आणि या वर्षी गुरुजींनी मला 10 दिवसापूर्वी ज्यावेळेस दीपोळीला गडावर गेलो त्यावेळेस म्हणले साधू कीर्तन करता का? म्हणलं आता कीर्तन करावंच लागेल, नाहीतर सन्मान पूर्ण मुक्तता होईल. म्हणून आजची सेवा माझ्या वक्तव्यामध्ये एक वाक्य केलं आहे, तुम्ही नोटीस केलं का नाही मला माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं की आज या कीर्तनाला उपस्थिती भगवान श्री ज्ञानोबरायांचा आत्मा असणाऱ्या ज्ञानेश्वरी पुत्रांची म्हणजे श्री गुरु शास्त्री बाबांची उपस्थिती आहे. श्री गुरु शास्त्री बाबा हे ज्ञानेश्वरीचे पुत्र का आहेत हे तुम्हाला मी पहिले पटवून देतो. काय झालं 750 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांचा जन्म झाला. आज ज्ञानेश्वरी निर्माण होऊन 735 वर्ष पूर्ण झाले महाराज. 735 वर्ष पूर्ण झाले ज्ञानेश्वरी निर्माण करून. ज्ञानेश्वरी निर्माण केल्यानंतर 200 वर्ष या ज्ञानेश्वरी ग्रंथावर कितीतरी संकट आले महाराज. 200 ते 250 वर्ष कितीतरी संकट आले. कित्येक स्वतःच्या विज्ञानवादी लोकांनी त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मिक्स ओव्या करण्याचा प्रयत्न केला. कुणी स्वतःच्या ओव्या घेऊन त्यामध्ये
सामील केल्या, मिक्स केल्या. कुणी ज्याला वाटत त्या पद्धतीने ज्ञानेश्वर आघात करण्याचे 250 वर्ष प्रयत्न झाला आणि 250 वर्षानंतर एकनाथ महाराजांचा जन्म झाला. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या नंतर 250 वर्षानंतर एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत काढली आणि त्यानंतर फायनल झालं की ही ज्ञानेश्वरीची इथून पुढे शुद्ध प्रत राहील. आणि एकनाथ महाराजांनी शुद्ध प्रत केल्यानंतर वारकरी संप्रदायाचं भाग्य असं म्हणा किंवा दुर्भाग्य म्हणा दोन्ही समजावं तुम्ही की ज्ञानेश्वरीचं काय झालं की ज्ञानेश्वरी शुद्ध प्रत आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गेली, प्रत्येकाच्या घरामध्ये गेली. पण कुणाच्या घरामध्ये गेली? ज्यांना संस्कृत भाषेचं थोडंफार ज्ञान आहे, ज्यांना संत साहित्याचा अभ्यास करण्याची आवड आहे, अशा लोकांपर्यंत नाथ महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत काढली त्यानंतर ती पोहोचली. त्यानंतर पुन्हा 200 वर्ष पुन्हा वारकरी संप्रदायाला या भारताला वाट पाहावी लागली आणि त्यानंतर पुन्हा 200 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबा यांचा जन्म झाला. जगद्गुरु तुकोबा यांचा जन्म झाला आणि जगद्गुरु तुकोबा यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं त्यांच्या मुखातून भगवान श्री ज्ञानोबा यांच्या कृपेनं अभंग रचना निर्माण झाली. परंतु ज्ञानेश्वरी आहे त्याच ठिकाणी राहिली. तुकाराम महाराजांचे अभंग जग प्रसिद्ध झाले. तुकाराम महाराजांना मी कमी समजतोय असं समजू नका बरं, नाही तर तुमचा वेगळाच काहीतरी विषय व्हायचा. तुकाराम महाराजांवर भगवान श्री ज्ञानोबा यांची कृपा झाली. ज्ञानेश्वरी मुळाचं जगद्गुरु तुकोबा घडले ते आपल्याला मान्य करावं लागेल. फक्त ज्ञानेश्वरीमुळे तुकोबा यांच्या चरित्रामध्ये हजारो पारायण तुकोबा यांनी ज्ञानेश्वरीचे केलेले आहे आणि त्या ज्ञानेश्वरीने कृपा केली. मुखातून अभंग रचना निर्माण झाली आणि ज्ञानेश्वरी तिथपर्यंतच ज्या लेवलला होते सुशिक्षित लोकांमध्ये, संत साहित्यामध्ये जे अभ्यास करतात त्या लोकांमध्ये ज्ञानेश्वरी राहिली. आणि त्यानंतर पुन्हा 600 वर्ष पुन्हा या वारकरी संप्रदायाला आहे त्याच परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी सांभाळावी लागली. आणि त्यानंतर 129 वर्षापूर्वी सद्गुरु भगवान बाबांचा जन्म झाला. आणि भगवान बाबांचा जन्म झाल्यानंतर भगवान बाबांनी तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ, ज्ञानेश्वरी काय करू शकते याचं उदाहरण पटवून देण्यासाठी बैसोनी पाण्यावर आज भगवान श्री ज्ञानोबा यांचा 729वा समाधी सोहळा आहे आणि भगवान बाबांचा 129वा जन्म सोहळा आहे. महाराज ही संगत पाहतो मी 729वा भगवान श्री ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा आहे आणि भगवान बाबांचा 129वा जन्म सोहळ्याचं वर्ष आहे. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि भगवान बाबांनी ज्यावेळी जन्म झाला भगवान बाबांचा त्यानंतर भगवान बाबांनी एक महत्वाचं कार्य केलं. तळागाळातील समाजापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी लोकांना सांगितलं, बाबांनो, ही ज्ञानेश्वरी आहे ना, ही पाण्यावर तरंगते. तुम्हाला या संसारपुरातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वरी हाच पर्याय आहे. आणि अशी एक क्रांती झाली महाराज. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ पोहोचला. आणि ग्रंथ पोहोचला याच बरोबर दुःख एक आहे, फक्त ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पोहोचला तो फक्त पूजेपुरताच मर्यादित राहिला महाराज. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोच केला, परंतु तो ग्रंथ पूजेपुरता मर्यादित राहिला. आणि त्या ग्रंथामध्ये खरंच तुम्हाला या जीवनाचं सुख आहे, तुम्हाला या जीवनामध्ये जे ज्ञान कमवायचं आहे, तो एकमेव असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तो ऐकल्यानंतरच समाधान होतं. हे सांगण्यासाठी श्री गुरु शास्त्री बाबांचा जन्म झाला. म्हणून श्री गुरु शास्त्री बाबा ज्ञानेश्वरी पुत्र आहेत. चमत्कार असा झाला महाराज. कुठला काळ आपल्याला दुःख वाटत असेल कोरोना काळाचं, परंतु मी एका दृष्टीने तुम्ही असा विचार करत नाही, कोरोनामुळेच ज्ञानेश्वरीचा प्रचार झाला. कोरोनामध्ये सर्व लोक आपण घरामध्ये होतो आणि त्यावेळेस जिल्हाकीसला श्री गुरु शास्त्री बाबांची ज्ञानेश्वरी आली आणि प्रत्येक माणसानं ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं. आणि जो मर्यादित फक्त नॉन एज्युकेटेड लोकांमध्ये जी ज्ञानेश्वरी होती, त्या ज्ञानेश्वरीचं खरं ज्ञान एज्युकेटेड लोकांमध्ये पोहोचण्याचं काम जर कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर ते म्हणजे श्री गुरु शास्त्री बाबांच्या माध्यमातून. आणि आज तुम्हाला सांगू का, जो वारकरी संप्रदायाकडे लोकांचा जो पाहण्याचा पूर्वीचा जो दृष्टिकोन होता, एज्युकेटेड लोक ह्या वारकरी संप्रदायाकडे येत नव्हते. एकदा श्री गुरु शास्त्री बाबांनी एका मुलाखती मागितलं सांगितलं होतं की अध्यात्म जे आहे ना, हे राजा लोकांपासून तयार झालेलं आहे आणि दुर्भाग्यानं ते दुबळ्यांच्या हातामध्ये पडलं. एवढ्या वर्ष जे अध्यात्म म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ, ज्ञानवन ग्रंथ फक्त श्रद्धेपुरता मर्यादित जो राहिला होता, तो श्री गुरु शास्त्री बाबांच्या माध्यमातून एज्युकेटेड लोकांपर्यंत पोहोचला. आणि आज अशी क्रांती झाली महाराज. संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या ठिकाणी जर काय ऐकलं जात असेल ते फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी ऐकली. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगू का, या वारकरी संप्रदायामध्ये फक्त ज्ञानेश्वरी वाचणारे नाहीत ना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे वक्ते सुद्धा आणि अभ्यास मुलं सुद्धा या वारकरी संप्रदायाकडे वळले. म्हणून तुम्ही जे पाहता ना, श्री गुरु शास्त्री बाबांच्या पोशाखावर काही लोक टीका करतात, काही लोक त्यांच्या राहणीमानावर टीका करतात. अरे परंतु तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. ज्यावेळेस आपण श्री गुरु शास्त्री बाबांच्या बद्दल निंदा करतो किंवा एखादी पोस्ट करतो ना, त्यावेळेस आपण अंतःकरणामध्ये हा विचार केला पाहिजे. ज्या श्री गुरु शास्त्री बाबांच्या अंतःकरणाला भगवान श्री ज्ञानोबरांचा स्पर्श झालेला आहे, ज्या श्री गुरु शास्त्री बाबांच्या अंतःकरणाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श झालेला आहे, ज्या श्री गुरु शास्त्री बाबांबरोबर दर दिवस ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवान श्री ज्ञानोबराय बोलतायत आणि ज्या भगवान बाबांच्या गादीवर श्री गुरु शास्त्री बाबा बसलेले, त्यांच्याबद्दल आपण का बोलावं हा तरी विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही श्री गुरु शास्त्री बाबाबद्दल बोलता ना, त्यावेळेस तो श्री गुरु शास्त्री बाबाबद्दल बोलत नाही, कारण की श्री गुरु शास्त्री बाबांचा भगवान बाबा आणि भगवान श्री ज्ञानोबरायापर्यंतचा संबंध आहे. भगवान श्री ज्ञानोबरायापर्यंतचा संबंध आहे. ज्या अर्थी तुम्ही श्री गुरु शास्त्री बाबांच्या अर्थी तुम्ही भगवान बाबाला सुद्धा बोलतात आणि तुम्ही भगवान श्री ज्ञानोबरायांना सुद्धा बोलतात. एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांचं, सगळ्या वारकरी संप्रदायाचं आज जर नेतृत्व कोण करतात ते श्री गुरु शास्त्री बाबा करतात. आणि त्या संपूर्ण वारकरी संप्रदायाबद्दल तुम्ही बोलताय याचं भान ठेवलं पाहिजे. एक अंग पाहिलं तुम्ही, त्याचा फक्त राहणीमान पाहताय, परंतु ज्ञानेश्वरीसाठी किती समर्पण आहे तुम्ही पाहिलं नाही महाराज. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी पाहिले, आमच्या महाराज लोकांना माहित आहे. आज जे श्री गुरु शास्त्री आजच्या 68व्या वर्षी 6-7 तास ज्ञानेश्वरीचं लिखाण करतात आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण व्हावं म्हणून
72 तासाचा उपवास लागतो. हे तुम्हाला माहिती आहे? फक्त आपण एखादी पोस्ट करतो म्हणून जातो. अहो पण त्याच्या पाठीमागचा इतिहास पहा. 72 तास आपल्याला एक दिवस आपण जेवण नाही तर आपला हात निघून जातो आणि तुम्ही त्याच्यावरती का 72 तास कशाला म्हणतात? 48 तास उपवास लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर बोलता ना त्यावेळेस त्यांना कितीतरी संत साहित्याच्या अभ्यासकाने कितीतरी कीर्तनकाराने त्यांना आपलं हृदय मांडले. तेवढ्या लोकांचं तुम्ही हृदय दुखवता याचं भान असायला पाहिजे आपल्याला. आणि एक सांगू का तुम्हाला, श्री शास्त्री बाबांचं जे जीवन आहे ना, मी काही कीर्तनावर बोलणार नाही बाबा. मला भगवान घडक आहे, भगवान श्री ज्ञानोबा एक आहे, श्री गुरु शास्त्री बाबा काय, स्वामीजी काय, हेच सांगणार आहे. कारण तुम्ही काही कीर्तन करणे तुमच्या उभा राहिल्यानंतरच लक्षात आलं असं. आणि बरेचसे कीर्तनकारांमध्ये एवढे मोठमोठाले कीर्तनकार बसल्यानंतर दडपण येतं. मी म्हणतो अजिबात मला दडपण येत नाही, अजिबात दडपण येत नाही. कसं काय दडपण कोणाला येतं माहितीये का? ज्याला कीर्तन पडण्याची भीती असते त्याला दडपण येतं. आणि कीर्तन पडलं तर त्याचा परिणाम असा की पुढच्या वेळेस तारीख भेटणार नाही. मला पुढच्या वेळेस तारीख पाहिजे नाही आणि मला कीर्तन करायचं तर मग दडपण येण्याचा संबंधच येत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, ज्या वेळेस आपण या वारकरी संप्रदायामध्ये आलो, वारकरी संप्रदायाचे आपल्याला तत्व कळाले पाहिजे. वारकरी संप्रदायात कुठल्या व्यक्तीचं समर्पण किती आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज सर्व कीर्तनकार महाराज मंडळी, पुण्यवान महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये फक्त माझ्याच पुण्यामध्ये काहीतरी थोडंफार कमी आहे, म्हणून मी हे सर्व महंत झाले आणि मी संसारिक महंत झालो. कुठंतरी पुण्य कमी पडलं असावं म्हणून भगवान श्री ज्ञानोबा आणि भगवान बाबा वामन भाऊ महाराजांनी ठरवलं असावं याला पुण्य करण्यासाठी संसारामध्ये पाठवावं. आणि भगवान बाबांनी आणि वामन भाऊनी पुण्य करण्यासाठी सुद्धा भगवान श्री ज्ञानोबांच्या पदरात टाकलं आणि भगवान श्री ज्ञानोबांनी सुद्धा स्वीकार केला. म्हणूनच तुमच्या पुढे उभा आहे. आणि या संसारिक जीवनामध्ये जर पुण्य झालं तर महाराज पुढच्या जन्मात मी सुद्धा एखाद्या छोट्या मोठ्या याचा महंत होऊ शकतो बरं, जर पुण्य झालं तर. आता या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झालाय, माझी पत्नी आहे त्या ठिकाणी, ती म्हणती 13 वर्ष झाले या बाबांसाठी मी वडाला गेडे मारू मेले की 7 जन्म मला हाच भेटावा आणि हा बाबा पुढच्या जन्मी ब्रह्मचारी म्हणतो होण्याचा स्वप्न पाहतोय. पण या वारकरी संप्रदायाची विशेषता अशी आहे, जर तुम्ही पुण्य केलं आणि जर तुम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याची जर आराधना केली, भगवान श्री ज्ञानोबा यांचा आत्मस्थान ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर महिला सुद्धा महंत होऊ शकते महाराज. हा आपला इतिहास आहे. म्हणून तुम्ही भगवान गणाचा इतिहास पहा. भगवान बाबांनी कितीतरी महिला संस्थानिक तयार केले. ते शेषाबाई संस्थान असेल, त्यानंतर महासान्वी संस्थान असेल, सगळे महाराज आहेत. म्हणून पुण्य आमचं जर झालं तर पुढच्या वेळेस ही सुद्धा संधी आम्ही नक्कीच प्राप्त करायचा प्रयत्न करू. पृथ्वी जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव जन्माला आलेले आहेत, तो प्रत्येक जीवाला, तो पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, कुठलाही जीव असू द्या, तो प्रत्येक जीव जो आहे ना, तो जन्माला येत असताना अंतःकरणामध्ये एका इच्छेला बरोबर घेऊन जन्माला येतो. प्रत्येक जीव, पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, मनुष्य असेल, अंतःकरणामध्ये एका इच्छेला बरोबर घेऊनच तो जन्माला येतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी कुठली इच्छा आहे,
ती इच्छा म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सुख मिळावं. पशूलाही वाटतं मला सुख मिळावं, प्राण्यालाही वाटतं मला सुख मिळावं, मनुष्यालाही वाटतं, सर्वांना वाटतं सुख मिळावं. मग काय झालं, सुख कशामध्ये आहे हे शोधण्यासाठी चिंतन सुरू झालं, अभ्यास सुरू झालं. आपल्या या परंपरेमध्ये 3 परंपरा येतात. एक आहे ऋषी परंपरा, दुसरी आहे मुनी परंपरा आणि तिसरी आहे वारकरी परंपरा, साधू परंपरा, संत परंपरा. काही म्हणा तुम्ही. ऋषी हे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे जे असतात त्यांना ऋषी म्हणतात. म्हणून जे चिंतन करतात त्यांना मुनी म्हणतात आणि ज्ञानाचा अनुभव जे घेतात त्यांना संत म्हणतात. सुख कशामध्ये आहे याचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा चिंतन सुरू झालं. सुख कशामध्ये आहे या अभ्यासामध्ये 12 शास्त्राची निर्मिती झाली महाराज. 6 आस्तिक दर्शन, 6 नास्तिक दर्शन. परंतु आपण एवढ्या दर्शनामध्ये जाणार नाही, सगळेच अभ्यास कीर्तन करायचे. आपण फक्त आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं कशामध्ये सुख आहे याचा आपण फक्त विचार करूया. तर कितीतरी तुम्हाला प्रमाण देता येते की सुख कशामध्ये आहे, तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय सुख नाही. सुख रूप तुझा, सुख रूप पैसा तुझा कोणी नाही. या पांडुरंग परमात्म्याशिवाय या जगामध्ये सुख नाही हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत झाला तयार. आता या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्माचं प्राप्ती करणं याच्यामध्येच सुख आहे हा तुमचा सिद्धांत झाला महाराज. ठीक आहे. मग या ठिकाणी जो पहिला आघात केला जातो ना तो भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अस्तित्वावरच आघात केला जातो. भगवान पांडुरंग परमात्मा या जगामध्ये आहे नाही, आहे तर कुणाला भेटला, कुणाला दिसला. आणि जगाचा नियमही असा आहे, जर तुम्हाला मी सांगितलं ना की गुलाबजामुन गोड आहे, मी सांगून फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही तो गुलाबजामुन तोंडामध्ये टाकत नाही, त्याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत तो गोड आहे का तुम्ही तिखटाचा बनवलाय का साखरेचा बनवला हे तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत. तसं हा भगवान पांडुरंग परमात्मा जोपर्यंत भेटत नाही, कुणाला अनुभवाला येत नाही, तोपर्यंत आम्ही तो सुखी आहे का दुःखी आहे आम्ही ठरवायचं कसं. त्याचं एक तुम्हाला उदाहरण पटवून देतो महाराज. काय झालं की पूर्वी मी कीर्तन करायचं, बरं. तुम्हाला महाराजांना माहित आहे का नाही मला माहित नाही. हे बाकी गणेश महाराज आहेत, हनुमान महाराज, अतुल महाराजांना माहित आहे. भगवान गणाचा पहिला कीर्तनकार मी आहे महाराज. भगवान गणाचा पहिला कीर्तनकार मी आहे. आणि पुढे सांगतो कसं काय कीर्तनकार आहे. कारण की पहिल्या बॅचचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि पहिल्यापासून डेअरिंग होती. आजही जशी डेअरिंग केली 22 वर्षानंतर कीर्तनाला उभा राहिले महाराज. पहिला कीर्तनकार मी आहे आणि गडावरून पहिला बाजूला म्हणजे गडाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिला सगळ्यात लवकर मीच गेलो. म्हणजे लवकर म्हणजे संस्था सुटून गेलं बरं. तुम्ही असं समजू नका की 1-2 वर्षात, 6 वर्ष संस्था सुटल्यानंतर इथूनही गेलो. त्यानंतर पुन्हा ऋषिकेशला सगळ्यात अगोदर मीच गेलो.
त्यानंतर सगळ्याच्या अगोदर लग्नही मीच केलं, सगळ्याच्या अगोदर मुलंही मला झाली, आणि सगळ्याच्या अगोदर सांसारिक जीवनामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करून निवृत्तीच्या दिशेने सगळ्याच्या अगोदर मीच चाललो आहे. आणि याचे पुढे सांगू का, बरेचसे महाराज म्हणले तुम्हाला एक सांगतो की सगळ्याच्या अगोदर वैकुंठाला सुद्धा मीच जाणार आहे. नका जाऊ, कारण की आज कीर्तनाची सुरुवात आहे 22 वर्षानंतर. आता इथून पुढे तुमचा घामच काढणार आहे. दम धरा थोडा, संसार पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही सांगा बरं सगळे, तुम्ही कीर्तन करा, बिना पाकिटाचं तुम्ही कीर्तन करता का? करणार नाही आणि करू पण नाही. का करू नाही? कारण की उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. भगवान गडावर आहे तोपर्यंत उत्पन्न असलं नसलं काहीच फरक नाही. 2 टाइम चहा काका, 2 टाइम जेवण, नाश्ता सर्व आहे. भगवान बाबांची कृपा, चोख कार्यक्रम. परंतु जर भगवानकडे यदा कदाचित जर आपली सन्मानाने मुक्तता झाली कधी, तर जगायचं कशावर? म्हणून हा कीर्तनाचे पैसे तुम्ही घेणार का नाही? सगळे घेणार, घ्यायलाच पाहिजे. परंतु मी असं कीर्तन करायलाच इथून पुढे आतापर्यंत होतो. असं आहे की माझ्या संसारिक चरित्र सांगत नाही, अनुभव सांगतो तुम्हाला, की वास्तव सांगतो. इथून पुढे नाही, मी गेल्या वर्षातून 1 कीर्तन करतो, 2 करतो, परंतु मी असा भाग्यवान आहे महाराज. बोलता बोलता तुम्हाला जे सांगितलं ना की भगवान बाबाने वामन भोनी मला भगवान श्री ज्ञानोबरायांच्या पदरामध्ये टाकलं, आणि जेव्हापासून मी आळंदी या नगरीमध्ये राहायला आलो ना, तेव्हापासून प्रत्येक वर्षी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या समाधी समोर मी प्रत्येक वर्षी कीर्तन करतो महाराज. कुठे कीर्तन करतो कुठे नाही त्याच्याशी काही घेणं ते नाही, पण भगवान श्री ज्ञानोबरायांच्या समोर एक कीर्तन करतो, म्हणून मी तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे. आणि दुसरं याचं कारण आहे की मी त्याच संकल्प केलेला आहे, कारण मी श्री गुरु शास्त्रवांचे वाक्य आहे, त्यांनी कितीतरी असे उदाहरण दिलेले आहेत. संसारिक माणसानं परमार्थाचा पैसा जर संसारामध्ये लावला तर ज्यावेळेस काळा भाता घ्यायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून मी पहिलं ध्येय ठरवलं, आपण पुण्य करण्यासाठी या संसार जन्मामध्ये आलेला आहोत याचं आपल्याला भान असलं पाहिजे. ही मी पहिली माझी दृढ निश्चयता जागृत ठेवली. आणि संसारिक जेवढ्या काही गरजा आहेत तेवढ्या नोकरीच्या माध्यमातून मी पूर्ण केल्या. आणि आता ज्यावेळेस निवृत्त होईल, म्हणजे आताच काय होणार नाही, ज्यावेळेस निवृत्त होईल त्यावेळेस मी असं ठरवलंय की डिझेल नाही आणि पाकिट नाही, नारळ नाही, फुकट कीर्तन करायचे. म्हणून फुकट कीर्तन म्हणल्यानंतर पाकिटावाल्यांना लोक बोलवतील, फुकटाला बोलवणार नाहीत का? म्हणून सगळ्यांना ध्यानात ठेवा, तर तुमचा गावच आहे. आपला या ठिकाणी प्रश्न असा होता की जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. तसं भगवान पांडुरंग परमात्मा तुम्ही सुखरूप आहे असं सांगताय, परंतु सुखाचा आहे, दुःखी आहे, काय आहे, जोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत आम्ही हे सांगू शकत नाही. म्हणून मी आपला विषय आला होता, मी ज्यावेळेस पूर्वी कीर्तन करायचो त्यावेळेस दृष्टांत द्यायचो. फार विचित्र दृष्टांत आहे, तो तुम्हाला पटेल. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती त्या ठिकाणी त्या माणसाला, त्या व्यक्तीला एक मुलगा होता, एक मुलगा. आणि तो मुलगा परमार्थाची त्याला बिलकुल सुद्धा आवड नसलेला असा हा मुलगा होता. त्या मुलाने काय केलं, ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था असते ना त्या ठिकाणी वेगवेगळ्या हिरोईनचे एकाच
हिरोईनीचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो लावले, एकाच हिरोईनीचे पण वेगवेगळ्या पेज मध्ये फोटो लावले पोज मध्ये. मी त्याला विचारणारे बाळा, तू या हिरोईनीचे एकाच हिरोईनचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो लावायचे तर मला 10-12 तर हिरोईनीचे लावायचे, एकच का लावले? त्यांनी गोड उत्तर दिलं, मला महाराज आपलं तिच्यावर प्रेम आहे. अरे वा, प्रेम आहे, अरे तुझं तिच्यावर प्रेम आहे, तुला ती कधी भेटली का? तुला काय महाराज काय बोलताय तुम्ही, ती कुठं आपण कुठं? मग मला सांगा महाराज, भगवान पांडुरंग परमात्म्यानं निर्माण केलेल्या एका स्त्रीवर जर तुम्ही न भेटता प्रेम करता तर भगवान पांडुरंग परमात्म्याने भेटावयाची का अपेक्षा करता? का अपेक्षा करावी? का प्रेम करू नये भगवान पांडुरंग परमात्म्याची? हा दृष्टांत झाला. दुसरा आणखी एक तुम्हाला वेदांताचा दृष्टांत पटवून देतो. आता मला सांगा, या ठिकाणी महिला मंडळी आहेत, जोपर्यंत 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माता बाळाला पाहते का किंवा बाळ मातेला पाहू शकतं का? जोपर्यंत 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत माता बाळाला पाहू शकत नाही आणि बाळ माताला पाहू शकत नाही. आता मला सांगा, 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होण्याच्या अगोदर बाळ नाही का माता नाही? बाळही आहे, माताही आहे. का एकमेकाला पाहत नाही? कारण की 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होण्याचे बाकी आहे. तसं आपल्याला भगवान पांडुरंग परमात्मा काय भेटत नाही याचा एकच कारण आहे, आपण जी भक्ती करतो ती परिपक्व होण्याचं कुठंतरी कमी आहे. आणखी तुम्हाला पटवून देतो, भगवंतावर आपण का प्रयत्न करू नाही? का भगवंताने आजकाल काय झालं मला तुम्हाला सांगू का? वारकरी संप्रदायामध्ये ना 2 वर्ष झाले ना मुलांना, 2 वर्ष किंवा पहिल्याच पाठाला असेल ना लगेच फेटा घालायची प्रॅक्टिस करतात, लगेच फेटा घालायची. आणि त्यासाठी 6 वर्ष करायला लागतात, 20-22 वर्ष तपश्चर्या करायला लागते, मन कीर्तनकार होतं. आज आपण परमार्थामध्ये आलो पण लगेच आपल्याला वाटतं की आपल्याला भगवंताने भेट द्यावी, भगवान श्री ज्ञानोबाने आपला स्वीकार करावा. आणि वर्ष 2 वर्ष गेले का लगेच म्हणतात काही ते परमार्थ पोचट आहे, काही नाही त्या परमार्थामध्ये. अरे परमार्थ पोचट नाही, तू पोचट आहेस. परमार्थ हा पोचट नव्हताही, होणारही नाही, कधीच होऊ शकत नाही. परमार्थ आनंदीच आहे. माणूस तुम्ही सांगताय काही अडचण नाही, तुम्ही म्हणताय भगवान पांडुरंग परमात्म्यामध्ये सुख आहे, भगवान पांडुरंग परमात्मा मिळवणं यामध्ये सुख आहे, काही अडचण नाही. मग त्यासाठी काय करायला वारकरी संप्रदायामध्ये यावं लागेल. मग काय झालं महाराज, ज्या वेळेस भगवान श्री ज्ञानोबांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली त्यावेळेस या वारकरी संप्रदायामध्ये हातावरच्या बोटावर मोजते एवढेच फक्त या वारकरी संप्रदायाची संख्या होती. प्रत्येक संतानं प्रचार केला की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुख आहे. जो लोंढाकाने एकत्रित यायला सुरुवात झाला वारकरी संप्रदायामध्ये, 750 वर्षापूर्वीचा वारकरी संप्रदायाची संख्या आणि आजची संख्या पहा, करोडोमध्ये संख्या गेली, करोडोमध्ये संख्या गेली. मग माझा प्रश्न आहे, जर या वारकरी संप्रदायामध्ये सुख आहे तर मग या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही करोडो लोक आहेत तेवढे सुखी आहेत का हो? आता आपण या ठिकाणी बसलो ते सर्व आपण सुखी आहोत का? का भगवान श्री ज्ञानोबानंतर तुकोबाराय असतील, नाथ बाबा असतील, भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, नगर महाराज, एवढेच का संत घडले, बाकीचे का संत घडले नाही? याचं कारण एकच आहे, त्यांनी भगवान पांडुरंग परमात्मा प्राप्तीपर्यंत आपली साधना सुरू ठेवली आणि आपण प्राप्ती होण्याच्या अगोदरच या परमार्थामध्ये काही नाही असा निश्चय करून परमार्थापासून बाजूला जातो. हा त्यांच्या मधला आणि आपल्या मधला फरक आहे. विठाला 750 वर्ष झाले भगवान श्रीकृष्ण
ज्ञानोबरायांना झाले. 129 वर्षापूर्वी भगवान बाबांनी जन्म घेतला या धर्तीवर. आता आपण जी बसलो, मला जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की बाबा तुझ्या वडिलांचं नाव काय, तर तो मुलगा सहज सांगून जातो. तुझ्या आजोबाचं नाव काय, मुलगा सांगेल. पंजोबाचं काय तेही सांगेल. पण त्याला जर विचार त्याच्या पाठीमागच्या 4 पिढ्यांचं तुझं कोण होतं, त्यांचं नाव काय, सांगता येत नाही महाराज. हा झाला एक प्रकार. आणि दुसरा एक प्रकार आहे, 750 वर्ष झाले भगवान श्री ज्ञानोबरायांचा आणि तुमचा आमचा रक्ताचा कुठलाही संबंध नाही, तरी आपण भगवान श्री ज्ञानोबरायांचा इतिहासाचं सर्व वर्णन करतो. आणि उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, जीवनामध्ये पुण्य कमवतात एवढाच फरक येतो. संतांमध्ये आपल्यामध्ये एवढाच फरक आहे. म्हणून भगवान श्री ज्ञानोबरायांना आपण 750 वर्ष झाले तरी विसरत नाही. जगद्गुरु तुकोबरायांना 400 वर्ष झाले तरी विसरत नाही. आणि भगवान बाबांच्या नावानं आज लाखो समाज एकत्रित येतो. याचं एकच कारण आहे महाराज, सांगू का तुम्हाला? भगवान बाबांनी काय कार्य केलं, तर भगवान बाबांनी एक नारा दिला पहिला, सर्वप्रथम एकरी एका आणि मुलं शिकवा. आणि त्या नाऱ्याची एवढी दखल घेतली गेली. प्रत्येक ऊस तोड कामगाराचा मुलगा शाळेमध्ये जाऊ लागला. प्रत्येक ऊस तोड कामगाराचा, शेतकऱ्याचा, मोलमजुराचा मुलगा शाळेमध्ये जाऊ लागला. आणि आजची परिस्थिती अशी झाली, प्रत्येक भगवानगडाच्या परिसरातील प्रत्येक व्यक्ती हा कुठं ना कुठं तरी योग्य मार्गावर आलेला आहे. म्हणून हे बरेचसे कीर्तनकार बाहेर जातात ना, त्यावेळेस मी पाहत असताना महाराज, सातारा साईडला, कोल्हापूर साईडला, पंढरपूर साईड असेल किंवा नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्यावेळेस आपण कीर्तनाला जातात तुम्ही, तुमच्या लक्षात येत असेल की त्या ठिकाणी 8,000 10,000 लोकसंख्येचं गाव असतं. परंतु त्या 8,000 10,000 लोकसंख्येच्या गावापैकी ठराविक लोकच हे माळकरी असतात किंवा ठराविक लोक हेच परमार्थाला मानणारे असतात, देवाला मानणारे असतात, संतांना मानणारे असतात. परंतु भगवानगड असा एक परिसर आहे, दारुड्या व्यक्ती सुद्धा परमार्थाने भगवान बाबाला मानतात. याचं एकच कारण आहे, भगवान बाबांनी आपल्यावर केलेले उपकार आहेत. आणि भगवान बाबांनी केलेल्या उपकाराची आपण जाणीव आहे आपल्याला, की आपण आज त्या ठिकाणी जे आहोत ना, आज आपली जी काही प्रगती आहे ती आपण ऊस जरी तोडत असतो ना, तरी भविष्यामध्ये भगवान बाबांच्या कृपेने आपली प्रगती होणार आहे. हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. आणि ते विश्वासाचा परिणाम असा झाला की महाराज, आज संपूर्ण विश्वामध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक असतील, नॉन मराठी भाषिक असतील, विश्वास सोडून द्या, परंतु खात्रीने सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबर जर कुठला गड असेल तो म्हणजे भगवान गड आहे. सर्व महाराष्ट्राला प्रश्न निर्माण झाले, भगवानगड 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 म्हणजे काय? काय भगवानगड म्हणजे सांगू तुम्हाला? भगवानगड भगवानगड म्हणजे काय? काय होतंय ज्यावेळेस तुम्ही रोडला जाताना महाराज, त्यांचा प्रश्न आहे ना, कारण काय होतंय, रोडला गेल्यानंतर जर आळंदीपासून तुम्ही पुण्यापर्यंत गेलात ना, तर किमान तुम्हाला 4 तरी जय भगवान नावाच्या गाड्या दिसतील.
4 तारीख मुंबईमध्ये घ्या, दिल्लीला जा, पुण्यात जा, कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जय भगवान जय भगवान जय भगवान नावाच्या गाड्या दिसतील. म्हणून प्रश्न पडलाय काय आहे भगवानगड? तर भगवानगड काय तुम्हाला सांगू का? भगवानगड म्हणजे ज्या वेळेस भगवान बाबांनी नारायणगड सोडला त्यावेळेस एक पाय ठोकून ज्याची स्थापना झाली तो म्हणजे भगवानगड आहे. आपण आज जे भगवानगडाचं ऐश्वर्य पाहतो त्याचा मूळ इतिहास आपल्याला माहित नाही. सूर्यासारखं तेज असणारे भगवान बाबा, उघड्यावर भगवान बाबांना कितीतरी वर्ष आंघोळ करावी लागली महाराज. या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे. त्याच्या पुढे जाऊन समजा फार पाठीमागचा काळ जाऊ द्या, ज्यावेळेस आम्ही 2004 ला ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये प्रवेश केला, 4 ते 10 या काळामध्ये कीर्तनामध्ये बोलायला पाहिजे, परंतु इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. नवीन बरेचसे कीर्तन करायला नवीन श्रोते आहेत म्हणून सांगतो. 6 वर्ष महाराज आम्हाला बाहेर दिशेला जायला जंगलामध्ये जावं लागायचं. ही भगवानगडाची परिस्थिती. परंतु भगवानगडाची अशी क्रांती झाली महाराज, अशी क्रांती झाली की भगवानगडावर आज काय भगवानगड आहे तुम्हाला सांगतो. असा एक महाराष्ट्रामध्ये भगवानगड आहे ज्या ठिकाणी आध्यात्मिक लोकांचं हे सुद्धा समाधान होतं आणि जे अध्यात्माला न मानणारे त्यांचे ज्या ठिकाणी समाधान होतं तो म्हणजे भगवानगड आहे. हे तुम्हाला मी पटवून दे. आध्यात्मिक लोकांचं का समाधान होतं? कारण की आध्यात्मिक असले हिरे जन्माला येतात म्हणून आध्यात्मिक लोकांचं समाधान होतं. आणि जे अध्यात्माला वारकरी संप्रदायाला मानत नाहीत परंतु जे नोकरीला मानतात, जे पैशाला मानतात, जे पोस्टला मानतात त्या लोकांसाठी आज भगवानगडावर UPSC MPSC चा अभ्यास आहे म्हणून जे वारकरी संप्रदायाला मानत नाही त्यांचं सुद्धा भगवानगड समाधान करतो आणि जे अध्यात्मामध्ये आहेत त्यांचं सुद्धा समाधान करतो. याचे 2 कारण आहेत. कीर्तनकार्य घडतात आणि अधिकारी एकाच ठिकाणी घडतात. असा भगवानगड असा महाराष्ट्रात कुठं घडला आहे महाराज. म्हणून भगवानगड श्रेष्ठ आहे. आणि काय एवढं झालं का? तर याचं कारण आहे, तुम्ही जो भगवानगडाच्या द्वारात गेल्यानंतर जे तुम्हाला भव्य दिव्य असं कमान दिसते, अन्नदान, स्वयंपाकगृह दिसतं, स्वच्छता दिसते, गार्डन दिसतं, हे दिसतं, हा भौतिक भगवानगड आहे. परंतु याच्या पाठीमागं दुसरा एक भगवानगड आहे महाराज. ज्या ठिकाणी गेल्या 22 वर्षापासून साक्षात भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपानं वास्तव्य करतात तो म्हणजे भगवानगड आहे. 22 वर्षापासून भगवानगडावर दर दिवस ज्ञानेश्वरी वाचली जाते महाराज. दर दिवस पारायण होतात. दर दिवस भगवानगडाच्या प्रत्येक डोंगराचा जो दगड आहे त्या दगडाला भगवान श्री ज्ञानोबरायांचा आत्मा असणाऱ्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श झालेला आहे. त्या दगडाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श झालेला आहे. कारण की आमच्यासारखे कितीतरी साधक मंडळी दर दिवस त्या परिसरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि पारायण करूनही तिथपर्यंत न थांबता आज संपूर्ण भगवानगड परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार, योग्य प्रचार करण्याचं कामही भगवानगड करतो. म्हणून वारकरी संप्रदाय भगवान श्री ज्ञानोबानंतर ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचा जो गड आहे तो म्हणजे भगवानगड आहे. म्हणून याचा परिणाम असा झाला की आपल्याला भगवान बाबामुळे आपण आहोत याची आपल्याला जाणीव आहे आणि त्या जाणीवेचा परिणाम असा होतो भगवान श्री ज्ञानोबरायांनी आपण जी श्रद्धा ठेवली त्याला फलरूप सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि आज महाराज प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे भगवान बाबामुळे आपलं जीवन आहे, ज्ञानेश्वरीमुळे आपलं जीवन आहे याची जाणीव असल्यामुळे
भगवान बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भगवान बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज ज्या गावाचं उत्पन्न वार्षिक महाराज, ज्या गावाचं उत्पन्न वार्षिक 25 लाख रुपये नाही, ते लोक 1-1 कोटी रुपये वर्गणी देतात. का? कारण एक विश्वास आहे, एक शास्त्री बाबांच्या माध्यमातून एक विश्वास निर्माण झालाय की आज भगवान गणाला जर आपण मदत केली तर श्री गुरु शास्त्री बाबा, भगवान बाबा त्या मदतीचा परतफेड आपल्याला 100% करणार आहे. याची जाणीव आहे म्हणून ऊसतोड कामगार सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलाला एक वेळेस कपडे देत नाही, एक वेळेस पुस्तकं देत नाही, परंतु भगवान गणाला मदत करतो. याचं कारण आहे की विश्वास निर्माण झालेला आहे की आपलं जीवन आहे फक्त आणि फक्त भगवान गणच बदलू शकतो. जगातील सर्व गोष्टी म्हणाल सर्वांसाठीच असतात असं नाही. ठराविक गोष्टी ठराविक लोकांसाठी असतात, ठराविक गोष्टी ठराविक लोकांसाठी असतात. पैसा कोणी कमावा हा महत्वाचा विषय नाही, हा गौण विषय आहे. परंतु पैसा कुणी कमवला पाहिजे यासाठी लागणारा जो मेंदू आहे ना, तू कितीही गरीब घरामध्ये जन्माला येऊ द्या तरी तो त्याचं ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, वाल्यापुरी एकटाच डाकू होता का महाराज? वाल्यापुरी हा एकटाच डाकू होता का? त्या काळामध्ये हजारो डाकू होते, आजही हजारो डाकू आहेत. मग काय फक्त वाल्यापुरीच एकटे कमी झाले का, बाकी डाकू कमी झाले नाही? याचं मूळ कारण असं आहे, वाल्मिक ऋषी जे आहेत ते मूळ कवी मनाचे होते, मध्यंतरी वाट भक्त झाली आणि पुन्हा त्यांना 2 शब्द सापडले आणि पुन्हा ते कवी झाले. दुसरा उदाहरण देतो, हे काल्पनिक कथा नाही किंवा पौराणिक कथा नाही, हा इतिहास आहे. चंद्रगुप्त राजा महाराज, गुरवणारा गरीब घरामध्ये जन्माला आलेला चंद्रगुप्त, गुरवणारा मुलगा. मला सांगा त्या काळामध्ये फक्त एकटा चंद्रगुप्त हाच मुलगा होता का, बाकी मुलं नव्हते का? चाणक्याच्या नजरेमध्ये तोच का आला? का आला? याचं कारण एकच आहे की तो राजा म्हणूनच त्याचं ते मटेरियल तयार झालेलं आहे, बाकी मुलांचं मटेरियल तयार झालेलं नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कितीतरी जन्म ज्याप्रमाणे चंद्रगुप्ताचा. आता दुसरा एक तुम्हाला सांगा, हे तर आपल्याला मान्य आहे चाणक्याने चंद्रगुप्ताला राजा केले, हे तर आपल्याला मान्य आहे. पण मला सांगा, चाणक्य का राजा झाले नाही? का? कारण की त्यांचं भाग्यात राजा होणं होतं आणि चंद्रगुप्ताच्या भाग्यामध्ये होतं राजा होणं. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी कितीतरी जन्माला आलो, नामस्मरण करत राहिलो, परंतु काय झालं की या संसाराने कितीतरी माझ्यावर आघात केले, परंतु माझ्या जीवनामध्ये एक दिवस असा झाला की भाग्याचा उदय झाला आणि भाग्याचा Oh
भाग्याचा उदय झाला आणि ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानवान ग्रंथ, पवित्र ग्रंथ माझ्या हातामध्ये पडला. भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानवान ग्रंथ माझ्या हातामध्ये पडला. आपण का परमार्थामध्ये संत पदापर्यंत पोहोचत नाही त्याचं कारण सांगतो. एक छोटासा श्रीगुरु शास्त्री बाबांच्या जीवनातलं उदाहरण आहे, वास्तव आहे, ते तुम्हाला सांगतो महाराज. ज्यावेळेस श्रीगुरु शास्त्री बाबा आळंदी या ठिकाणावरून न्यायशास्त्र शिकण्यासाठी ऋषिकेश हरिद्वार या ठिकाणी गेले. 1982च्या दरम्यानची गोष्ट असेल. न्यायशास्त्र शिकण्यासाठी गेले. न्यायशास्त्र शिकण्यासाठी जाताना त्यांच्याबरोबर 3-4 मुलं होती. 3-4 मुलं होती आणि 3-4 मुलांपैकी गेल्यानंतर त्या ठिकाणी न्यायशास्त्र शिकवणारा कुणी शिक्षक त्यांना भेटला नाही. त्यामध्ये त्यांचे जे 2 मित्र होते ना, त्यांनी ठरवलं की नाही न्यायशास्त्राचा शिक्षक बसत ना, मग आपण वेदांताकडे जाऊ. काही एक जणांनी ठरवलं आपण साहित्याकडे जाऊ आणि ते वेदांत साहित्य या शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. परंतु श्री गुरु शास्त्री बाबांचं एकच ठरलं होतं, पहा महाराज, 1982च्या काळामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये वारकरी संप्रदायाविषयी आस्था निर्माण व्हावी, ज्ञानोबरायांविषयी भाव निर्माण व्हावा. वयाच्या 21व्या वर्षी ही फार मोठी गोष्ट आहे महाराज. काय झालं होतं याचं पाठीमागचं कारण आहे. श्री गुरु शास्त्री बाबांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, 1980च्या काळामध्ये एक पुस्तक तयार झालं होतं की भगवान श्री ज्ञानोबरायांचा समाधी भगवान श्री ज्ञानोबरायांनी घेतली किंवा नाही घेतली आणि जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले किंवा नाही गेले. तर त्या काळामध्ये जेवढे काही प्रतिष्ठित कीर्तनकार होते ते कुठल्याच कीर्तनकाराला त्यांच्या शंकेचं समाधान करता आलं नाही. आणि ही गोष्ट त्यावेळेस श्री गुरु शास्त्री बाबांच्या निदर्शनास आली. त्यांच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झाला असं म्हणता येईल. आणि श्री गुरु शास्त्री बाबा हे त्याच दिवशी ठरवलं की जगामध्ये असं शास्त्र जे कुठलं शास्त्र असेल ना, की त्या शास्त्रानं कुठल्याही शंकेचं समाधान झालं पाहिजे आणि ते न्यायशास्त्र आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि न्यायशास्त्र शिकायचं हा त्यांचा ठाम निश्चय होता. त्या काळामध्ये श्री गुरु शास्त्री बाबांचं 1 वर्ष वाया गेलं आणि त्यांच्या बरोबरच बाकी त्यांचे मित्र होते, ज्यांनी कुणी व्याकरणामध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं होतं, ज्यांनी साहित्यामध्ये घेतलं होतं, वेदांतामध्ये, ते 1 वर्षाने पुढे गेले महाराज. 1 वर्षाने पुढे गेले. 1 वर्षानंतर पुढे गेल्यानंतर श्री गुरु शास्त्री बाबांना ते बोलायला लागले, अरे आम्ही 1 वर्ष पुढे गेलो, तू आणखी तुला शिक्षकच भेटले नाही, तू तिथंच आहेस. शास्त्री बाबा म्हणले ठीक आहे, काही अडचण नाही. त्यानंतर शास्त्री बाबा 2 वर्ष न्यायशास्त्र कोण शिकवतंय याचा शोध घेत राहिले आणि 2 वर्षानंतर त्यांना श्री गुरु काशीनाथ स्वामीजी भेटले. पहा बरं, 2 वर्ष वाट पाहिली. 2 वर्षानंतर गुरु भेटले, परंतु ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी मुंबई असलेल्या ठिकाणी, आणि मुंबईमध्ये राहणं माझा फार कठीण आहे. मुंबईमध्ये 1 दिवस 2 दिवसाच्या व्यतिरिक्त 3 दिवस 3ऱ्या दिवशी कोणी सहन करत नाही आपल्याला. मुंबई सारख्या ठिकाणी ठीक आहे, स्वामीजी तयार झाले शिकायला, गुरुही भेटले, परंतु राहायचं कुठं नाही, खायचं काय. त्या काळामध्ये श्री गुरु शास्त्री बाबांचे राहणं आणि खाणं हे शोधण्यासाठी 3 महिन्याचा काळ गेला, 90 दिवसाचा काळ गेला. आणि त्यानंतर श्री गुरु शास्त्री बाबांची वेले पाडल्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था झाली आणि 3 महिन्यानंतर पुन्हा श्री गुरु स्वामीजीकडे गेले. स्वामीजी न्यायशास्त्राचा पाठ कधी सुरू करतायत? आप कौन है? कौन है आप? बाबा बोलले, अहो स्वामीजी मी 3 महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही मला न्यायशास्त्र शिकवायचं मान्य केलं होतं, मी न्यायशास्त्र शिकवतो. अरे तब की वो बात थी, अभी नाही, आता नाही शिकवणार म्हणले. 3 महिन्यापूर्वी ठरलं होतं, आता काय साधूत मला साधूचं काय म्हणत आहे. श्री गुरु शास्त्री बाबा
पुढे प्रश्न निर्माण झाला. परंतु एवढा दृढ निश्चय होता. श्री गुरु शास्त्रीबा वेले पार्लेपासून कांदिवलीला दर दिवस जायचे. 4 वाजता जायचे आणि स्वामींचं दर्शन घेऊन वापस यायचे. दर्शन घेतलं, स्वामी आपको बताया ना मैंने नहीं पढ़ाऊंगा, क्यों आते आप? परत स्वामी शास्त्री बाबा वापस. असे महाराज 3 महिने 90 दिवस शास्त्री बाबा फक्त स्वामीजीचं जाणं करत होते. आणि 90 दिवसानंतर स्वामीजी तयार झाले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, 2 वर्षाचा काळ आणि गुरु भेटल्यानंतर सुद्धा 90 दिवस, एकही दिवस स्वामीजींनी 90 दिवसापैकी 89 दिवसापर्यंत स्वामीजी दर दिवस एकच वाक्य, आपको बताया ना क्यों आते, नहीं पढ़ाऊंगा क्यों आते आप. 90 दिवस महाराज सातत्य ठेवलं, दृढ निश्चय ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला. आज श्री गुरु शास्त्री बाबा भारतामध्ये एकमेव न्यायाचार्य आहे. न्यायाचार्य जो ध्येयासाठी वेळा झालेला माणूस आहे तोच होऊ शकतो. नाही तर आपण परमार्थामध्ये आल्यानंतर आपण ठरवतो की चला एक कीर्तन आलं का लगेच कीर्तनकार, लगेच प्रवचनकार, असं चालत नाही महाराज. आणि म्हणून तुम्हाला एक सांगू का, आणि ज्या वेळेस न्याय कशासाठी शिकले हे तुम्हाला सांगतो महाराज. न्याय यासाठी शिकले की ज्ञानेश्वरी ग्रंथाचा द्वार हे न्यायशास्त्र आहे. ज्ञानेश्वरी भगवान श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरी बरोबर संवाद करायचं माध्यम हे न्यायशास्त्र आहे. मग आपण आतापर्यंत ज्या 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीचा जो प्रचार प्रसार झाला नाही याचं कारण असं, योग्य ज्ञान पोहोचण्याचं कारण असं आहे की द्वारापर्यंतच कोणी पोहोचलं नाही. न्यायशास्त्र शिकले ज्ञानेश्वरी शिकण्यासाठी, आणि ज्ञानेश्वरीने सुद्धा कृपा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की भगवान बाबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ज्ञानेश्वरी ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या हृदयाला ज्ञानेश्वरीने स्पर्श केला पाहिजे. आणि आज त्याचा स्वाभिमान आहे. भगवानगडाच्या माध्यमातून भगवानगडांच्या महंताकडून, आमच्या श्री गुरूंच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानवानांच्या, श्रद्धावानांच्या हृदयाला स्पर्श ज्ञानेश्वरी करते. याचं एकमेव कारण आमचे श्री गुरु शास्त्री बाबा आहेत. भाग्याचं होईल तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी जो घडलो ना, मी काय केलं या मध्यंतरी काळामध्ये, माझ्यावर जगद्गुरु ज्यावेळेस मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला ना, त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये परमार्थिक अनेक संकट आले, संसारिक अनेक संकट आले, दुष्काळासारखं माझी पत्नी गेली, कितीतरी संकट आले, परंतु मी एक केलं, माझ्या या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे आणि भगवान श्रीज्ञानोबरायांकडे एकच प्रार्थना केली, भगवंता भाग्यानं माझ्या जन्मामध्ये भाग्यात उदयात आला आणि माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ भेटलेला आहे, ज्ञानवान ग्रंथ भेटलेला आहे, आणि त्या ज्ञानवान ग्रंथ जो भेटलाय ना तो माझ्या भाग्यानं उतरलाय. त्या ग्रंथापासून मला दूर जाऊ नको. Ah
गोष्ट केली की पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली आणि भगवान श्रीरामाकडे प्रार्थना केली। एक वेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा मला तू मरण जरी दिलं ना तरी चालेल, परंतु येथून या उठो माता मरणा वाचवे सर्वता। आणि दुसरं काय केलं की मी माझ्या मनाला शिकवलं, माझ्या मनाला मी शिकवलं, पहिलं माझ्या मनाचा मी स्वतः गुरु झालो आणि माझ्या मना होई पहिला शत्रू कोण असेल तर ते मन असेल आणि ते मन आहे म्हणून मी जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या मनाला मी शिकवलं की माझ्या मना होई बळकट माझ्या मना अरे तुझे मना अरे ही ज्ञानेश्वरीचा असा ज्ञानवान ग्रंथ आहे। या जगामध्ये काय मिळवण्यासारखं आहे ते फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीचा आपल्याला पूर्ण आपल्या इच्छा करू शकते। भगवंत प्राप्ती फक्त ज्ञानेश्वरीमुळे होऊ शकते ही माझ्या मनाला मी शिकवणी केली आणि याचा परिणाम असा झाला की मी माझं जे भाग्य उदयाला आलं होतं त्या भाग्याची तृप्ती झाली अभंगाच्या शेवटी। भाग्याचा एक तर उदय व्हावा लागतो आणि उदय झालेलं भाग्य हे आपलं तृप्त व्हावं लागतं। जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झाला, ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानवान ग्रंथ मला मिळाला, त्या ज्ञानेश्वरी सारख्या ज्ञानवान ग्रंथामध्ये मी सातत्य ठेवलं, सातत्याने अभ्यास करत गेलो। त्यामध्ये माझ्या ज्या दोन गोष्टी होत्या की माझं मन मला ऐकत नव्हतं, त्या मनाला मी स्वतः टीचिंग केलं की माझ्या मनात तू होई बळकट, मना तू होई बळकट, माझ्या मनाने तो दे। त्याचा परिणाम असा झाला की आज परिणाम असा झाला दशग्रंथी असणाऱ्या रामेश्वर भट्टानं, ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेल्या रामेश्वर भट्टानं शेतकऱ्यातून संत झालेल्या तुकोबरायांची आरती केली। याचंच जिवंत उदाहरण म्हणजे भाग्य तृप्त होणं आहे। विठाला आपल्या बाबतीत सांगतो, ज्या वेळेस भगवानपणाची स्थापना झाली त्याच वेळेस आपलं
आणि आज भगवान श्री ज्ञानोबरायांचे विश्वातील एकमेव असणारं ज्ञानेश्वरांचं मंदिर आपल्या गडावर होते, याचाच अर्थ आपल्या भगवान गडाचं सुद्धा भाग्य प्राप्त झालेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भजन करूया. ज्यांच्या उपकारामुळे, ज्यांच्या ऋणातून आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत, अशा आपण भगवान बाबा आणि वामन भाऊंचे आपले उपकार आहेत म्हणून 2 मिनिटं भगवान बाबा आणि वामन भाऊंचा आपण जप करूया.